ज्या अनेक ऋषी आहेत, भरद्वाज ऋषी आहेत, अगस्त्य ऋषी आहेत, मांडकर्ण ऋषी आहेत, किती प्रकारचे ऋषी आहेत, त्या प्रत्येक ऋषींकडे ते जात आहेत, आशीर्वाद घेत आहेत आणि ते पुढे जात आहेत. अशा अनेक ऋषींना ते भेटले. त्या प्रत्येक ऋषींच्या मनामध्ये जेव्हा जेव्हा प्रभू रामांना बघितलं, इतकं सुंदर रूप होतं, इतकं सुंदर रूप. प्रत्येक ऋषींच्या मनात एकच यायचं की इतका सुंदर पुरुष आम्ही कधी पाहिलेलाच नाही, याला आम्ही काय द्यावं तर आलिंगन द्या, या पुरुषाला आम्ही आलिंगन द्यावं असं प्रत्येकाला वाटायचं. आणि त्या ऋषींचा सगळा संकल्प कोणी जाणलेला आहे तर तो कोणी नारायणाने जाणलेला आहे. आणि तो नारायणाने जाणलेला ते असलेला तो संकल्प, ते जो संकल्प असणारे ते ऋषी म्हणजे त्यावेळेला नारायण त्या सगळ्या ऋषींना त्यांनी सांगितलं. तो श्लोक इतका सुंदर आहे. तो श्लोक असा आहे की श्री महाविष्णू सच्चिदानंद लक्षणम रामचंद्रम दृष्ट्वा सर्वांग सुंदरम मुनयो वनवासिनो विस्मिता बभुआ. रामचंद्रांना बघून सगळे विस्मितच झाले. सगळ्यांना एकच आलिंगन द्यावं असं वाटायला लागलं. आणि त्यावेळेला आता राम त्यांना म्हणाले की भवांतरे, यानंतर आणखीन एक भवयुग येईल, भवांतरे कृष्णावतारे, मी आता कृष्णावतार घेईन. रुद्रानीना वचहा श्रुत्वा, त्याने असं म्हटलंय की काय की यूयम सर्वे गोपी भूत्वा. काय सांगितलंय? सगळ्या त्या ऋषींना सांगितलं यूयम सर्वे गोपी भूत्वा. कुठे या? तर गोकुळामध्ये या. आणि गोकुळामध्ये जर आलात तर तिथे फक्त 7 वर्ष मी काय करणार आहे तर वास करणार आहे. या 7 वर्षामध्ये मी माझं सामिप्य तुम्हाला देईन आणि भगवंताचं सामिप्य मिळणार. आणि म्हणून भगवंतांनी मान्य केलं. ते असं म्हणतात की तुझं सामिप्य जर आम्हाला मिळणार असेल, अन्यन्यो विग्रहाधार्य तव स्पर्श आलिंगनम, तुझं जर स्पर्श आणि आलिंगन आम्हाला भगवंताचं मिळणार असेल तर आम्ही सगळे गोपी होतो. ऋषींनी मान्य केलंय. अवताराचं कार्य कुठून सुरू झालंय? त्रेतायुगापासून सुरू झालेला आहे. आणि असा हा अवतार आहे, तो सगळा परिपूर्ण असणारा अवतार. आपल्या माता पित्यांना काय तप केलं ते सांगतोय. आणि हा कृष्णावतार म्हणजे काय आहे? गर्गसंहितेमध्ये कृष्ण या शब्दाची व्युत्पत्ती सांगताना म्हटलंय क म्हणजे तो कमलापती आहे, कमलापती आहे. रू म्हणजे तो साक्षात रामचंद्र अत्यंत पराक्रमी आहे. श म्हणजे षडगुणेश्वर ईश्वर स्वरूप आहे. न म्हणजे हाच नृसिंह अवतार आहे. अ म्हणजे अक्षर तत्वरूपी अग्निदाता, कर्म भस्मीभूत करणारा, जो विसर्गातील साक्षात नरनारायणच आहे. अशा या 6 देवता ज्याच्यामध्ये परिपूर्णपणे समाविष्ट झालेल्या आहेत, असा हा भगवंताचा अवतार म्हणजे कोणता आहे तर तो 8वा अवतार आहे. देवकी आणि वसुदेवाच्या समोर तो आलेला आहे. आणि आता तो म्हणतोय की काय कर, आदिमातेला सांगितलंय की जेव्हा मी इथे अवतार घेईन ना तेव्हा तू कुठे जा, तो गोकुळामध्ये यशोदेच्या उदरी जा. कारण तिचं आत्ता अत्यंत उतार वय आहे, त्यांना अपत्य नाही आहे. किती वय होतं म्हणे तिचं? ती 60ला आलेली होती बरं का. खूप प्रयत्न केले ते उद्या काही अपत्य व्हावं म्हणून, पण झालेलंच नव्हतं. ज्या वयामध्ये होणंही शक्य नाही. पण भगवंताची लीला काय आहे? तो त्या आदिमायेला म्हणतोय तू कुठे जा तर तू त्या यशोदेच्या उदरामध्ये जा. इकडे मी कुठे येतो तर देवकीच्या उदरामध्ये येतो. आणि मी तिकडे जाईन आणि तू कुठे जा की तुझं सामर्थ्य इतकं आहे, तू जरी कंसाच्या हातात सापडलीस. नारायण म्हणतात बरं का. नारायण असं म्हणतायत की हे आदिमाये, तुझं सामर्थ्य इतकं विलक्षण आहे, भल्या भल्या योग्यांना सुद्धा तू त्यांच्या हाती येत नाहीस, त्यांना सुद्धा तू तुझ्या मायेने नाचवतेस. तर कंसाचं तिथे काय आहे? त्याच्या हातात जरी तू आलीस तरी तू त्याच्या हातात सापडणारच नाहीस. आणि म्हणून तू कुठे जा तर तू त्या यशोदेच्या उदरी जा. आता साक्षात आदिमाया कुठे गेली आहे तर ती यशोदेच्या उदरामध्ये. इकडे नारायणाचं अवतरण झालंय आणि तिकडे यशोदेला कन्या झालेली आहे. पण त्याने इतका तिला शरीराला क्षीण आला की तिची शुद्ध हरपलेली आहे. तिला आपल्याला काय झाले काही माहिती नाही. ज्या वेळेला हा पुत्र झाला, हा म्हणतोय की मला कुठे पोचवा, तो गोकुळामध्ये पोचवा. आणि आता गोकुळामध्ये पोचवा म्हटल्याबरोबर वसुदेवांनी एक टोपली घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हे बालकं घातलेलं आहे आणि ते निघाले. साक्षात भगवंताचं अवतरण आहे. जसं त्या भगवंताला मस्तकावरती घेतल्याबरोबर दरवाजे उघडले. हे दरवाजे कसे उघडले? परीक्षित म्हणतो कसं काय शक्य आहे? कसं काय शक्य आहे? शुकमुनी म्हणताय अरे जो भगवंताला बुद्धीमध्ये म्हणजे मस्तकावरती घेतो त्याचे कारागृहाचे काय मोक्षाचे दरवाजे सुद्धा उघडले जातात.
काय उघडणार नाही. दरवाजे उघडले आणि आता वसुदेव बाहेर पडले. काळजी आहे, बाळ आहे लहान, पाऊस पडला तर काय होईल, पण आता करणार काय. त्यांना हे माहितीच नाही भगवंताची लीला काय आहे. त्यांच्यावरती छत्र धरणारा अनंत आधीच आलेलाच होता. जसे ते पावसामधून निघाले तसा अनंत आलेला आहे, त्यांनी छत्र धरलेलं आहे. आणि आता हे निघाले, कारागृहाचे दरवाजे उघडले. सगळे मायेच्या अधीन आहेत. मायेच्या अधीन म्हणजे निद्रेमध्येच गेले. इतके सेवक पाठवले, सैनिक पाठवले, काही उपयोग झाला नाही. वसुदेव बाहेर आले, पाऊस पडतोय, छत्र धरलेलं आहे अनंताने. आणि आता यमुनेतून जायचं आणि पलीकडे गोकुळामध्ये जायचं. जसे त्या यमुनेमध्ये गेले तसं पाणी यायला लागलं. काळजी वाटायला लागली बाळाला काय होईल. पण ती यमुना ती उसळी मारते, कारण तिची एकच इच्छा आहे की ज्याच्या चरणापासून मी आले त्याचा प्रत्यक्ष चरणस्पर्श मला पाहिजे. कारण आता हा सगुण रूपामध्ये आलेला, देवाचा वायू स्वरूप आहे तो, प्रत्यक्ष सगुणामध्ये आलेला आहे. म्हणून चरणस्पर्शासाठी ती आसुसलेली आहे. आणि म्हणून तिने चरणस्पर्श केल्याबरोबर हिने संपूर्ण ती दुभंगली वाट करून दिली. आणि वसुदेव कुठे आले तर गोकुळामध्ये नंदबाबांच्या घरी आले. हे दोघं अत्यंत जीवश्च सखे आहेत एकमेकांचे. यांनी आपलं पोर बाहेर अधीन केलेलं आहे. आणि हे माझं पोर आता तुझ्याकडे देतो, तुझी कन्या मला दे. हे सत्य या दोघांशिवाय कोणालाही माहिती नाही. यशोदेला माहितीच नाही आपल्याला काय झालेलं आहे. तिची कन्या घेतली आता, आणि आता ती मस्तकावरती ठेवून कुठे निघालेत वसुदेव तर ते आता मथुरेमध्ये निघाले. आणि इकडे जे आहे तर इकडे कळलं की इकडे काय झालं तर देवकीला पुत्र झाला. सगळ्या गोकुळामध्ये आनंदी आनंद आहे. जेव्हा ही कन्या घेऊन आल्यानंतर सगळे कारागृहाचे दरवाजे पुन्हा बंद झाले. माया आणली म्हटल्यानंतर कारागृहाचे दरवाजे बंद, भगवंत आहे तेव्हा सगळे उघडलेले. आणि आता कन्येचा रडण्याचा आवाज आल्याबरोबर कंसाला वाटलं की आता झाला आपला काळ आलेला आहे, तिला मारावं. आणि म्हणून हा ताण 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 करत आलेला आहे. आल्या त्यांनी ती कन्या बघितलं तर पहिल्यांदा असत्य, भगवंताची वाणीच असत्य झाली. असं कसं झालं. गेल्या वेळेला गर्भ चिरला आणि आता कन्या झाली. देवकी म्हणते अरे ही कन्या, हिचं काय सामर्थ्य, ही तुला काय करणार आहे, तेव्हा हिला तरी सोड. ह्यांनी तेही ऐकलेलं नाही. तशीच अत्यंत निर्दयपणे ओढून घेतलेली आहे. आणि त्या कन्येलाही शिळावरती पडून मारणार. त्याच वेळेला ती माया कंसाच्या हातातून सुटली आणि ती सुटून अवकाशामध्ये गेली. काय त्याचं प्रारब्ध. तिने आकार धारण केला, साक्षात तिचे सगुण रूपाचं दर्शन त्या कंसाला आहे बरं का. आणि ती त्याला म्हणते रे मुढा तू काय मला मारणार, रे मुढा तू काय मला मारणार. ज्या काळाची तू वाट बघतोयस तो तुझा काळ, तो गोकुळाच्या पंचक्रोशीमध्ये सुखाने नांदतोय असं सांगितलं. याचा अर्थ इतका आटापिटा केलेला होता. देवकीचे 6 पुत्र मारलेले होते. किती माणसाचा अहंकार आणि आसक्ती देहाची किती आहे त्या कंसाची. एवढं करून सुद्धा काय झालं होतं, 8वा पुत्र पंचक्रोशीमध्ये सुखाने नांदतोय असं जेव्हा तिच्याकडून ऐकलं आणि ती लुप्त झाली.